ते तर निषेधार्थच आहे. अशा गोष्टीचा निषेध व्हायलाच पाहिजे, असं व्हायला नको. कारण जिथं न्यायदेवतेवरती विश्वास आहे अशा ठिकाणी अशा काही घटना होणं म्हणजे ते निषेधार्थच आहे आणि त्याचा निषेधच आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही जे काल म्हणाला होतात की अजित पवारांना छगन भुजबळ आणि परळीचं घराणं संपवण्याचा प्रयत्न करतायत. रोहित पवार सुद्धा म्हणाले की ते खरं आहे, पण त्याच्या पाठीमागं भाजपचा हात असावा. नाही, ते हात कुणाचा आहे आणि पाय कुणाचा आहे हे मला नाही माहिती, पण आपण जे खरं आहे ते बोलतो कधी पण. आणि असं काही भेदभाव करत नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आहे ते बोललो आणि ते सत्यच आहे. आणि एक ना एक दिवस त्यांना पश्चाताप येईन माझ्या शब्दाचा. अजितदादांना, त्यांनासुद्धा, शिंदे साहेबालासुद्धा आणि फडणवीस साहेबालासुद्धा, आणि विशेष करून अजितदादालासुद्धा पश्चाताप येणार की हे सांगत होतं त्यावेळेस आपण ते कानं निराळं टाकलं. पण एक कानं निराळं टाकण्यासारखा विषय नाही आहे. खूप मोठं गंभीर असं षडयंत्र शिस्त आहे आणि ती लोकात चर्चा आहे ना. मी कुठं विश्वास ठेवा म्हणतो, ती लोकात चर्चा आहे. आणि ह्याचबरोबर पवारसाहेबांसुद्धा पश्चाताप येत असेल की जेव्हा लोकांना आपण आरक्षण दिलं, ज्याला दूध पाजलं तेच सापासारखे आपल्यावरती उलटलेत. त्याच्यापेक्षा मराठ्यांनाच दिलं असतं तर बरं झालं असतं, हे सुद्धा त्यांना पश्चाताप येत असं. आता तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तायवाडेंनी केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहेत, ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. आणि छगन भुजबळ काय ज्ञानेश्वरी सांगतो काय? वाव्या म्हणतो देव करणं म्हणा आधी त्याच्यावर गुन्हा दाखल. तेव्हा म्हणला का नाही आंबडच्या याच्यात कोयते काढू, तलवारी काढू, दांडे काढू, शेरीच म्हणत होता. पुण्याला पण म्हणला. करणं गुन्हे दाखल. आणि कोणचं भडकाऊ भाषण आहे? आधी सुरुवात तुम्ही केली. भडकाऊ फिडकाऊ भाषण आपण केलं नाही. मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्यात, आता त्या पचनी पडाणार. यांनी मराठ्याला धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीनं मराठ्यांवरती अन्याय केला आहे, मराठ्यांना त्रास दिला आहे. जातीवाद यांच्या डोक्यात होता, म्हणूनच यांनी मला वाटतं 90च्या दशकात किंवा 80च्या दशकात माधव पॅटर्न आणला होता. यांना आतून मराठ्यांना संपवायचं आहे, हो पण यांच्या धमक नाही म्हणून हे आतून काड्या करतात आणि संपवतात. ते फक्त खऱ्या व्याधनं मी बोलतो आहे, पहिले कोणी बोलत नव्हतं. हे मराठ्यावर हमेशा अन्याय करायचे कोणत्या ना कोणत्या रूपाने, फक्त कळून देत नव्हते. आता फक्त मी जाहीर सांगवलं, अरे असं बोलतेत, हे असं करतेत, आणि यांना विरोध करत नव्हतं कोणी. मी जाहीर अंगावरती घेतो यांना, कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावं लागतं. अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो, तरच संपतं. छत्रपती शिवरायांनी, वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले, तोडून काढले, कापून काढले. असं अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं. मग त्या भगतसिंग असतील, ते स्वातंत्र्य सैनिक असतील, सगळे आपले बॉर्डरवरचे फौजी असतील, अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं. तसं मी फक्त माझ्या समाजावर 60-70 वर्षापासून अन्याय होतो, हे कुणी बोलून दाखवत नव्हतं. मी बोलून दाखवलं, लोक सहन करायचे. मी म्हणतो सहन नाही करायचं, कोणावर अन्याय करायचा नाही. ते पुढे असंही म्हणतात की जर ओबीसीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल सरकार करत असेल तर सरकार भेदभाव का करत आहे? भेदभाव कुठं करत आहे? तायवाडे म्हणणं आहे की ओबीसीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात, तुमच्यावर का नाही? तुम्ही वागतातच तसे. आत्तापर्यंत तुम्ही जाती तेढ ओबीसीच्या नेत्याला करायची गरजच नव्हती. एक तर ओबीसीचे नेते नाही, ते तुम्हाला क्लिअर सांगतो. हे जातीचे आहेत आणि ठराविक थोड्या जातीचे, लाभार्थी टोळीचे आहेत. हे जातीचे पूर्ण जातीसुद्धा नेते नाहीत. आणि जसं मी म्हणायला लागलो ना 8 दिवसापासून, हे जातीचे नेते नाही, ओबीसीचे नेते नाहीत, ते मला म्हणायला आता जसं आम्ही म्हणतो का तसंच म्हणते ते छगन भुजबळ. मागं केव्हापासून त्याला शेपूट धरून चालायची सवय लागली काय माहीत. मोर्चा काढला की ते मोर्चा काढणार. म्हणजे ही जी सवय नाही यांची, ह्यो जातीय तेढ यांनी निर्माण केला, म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल होणारच ना. आम्ही केला का? आम्ही काय बोललो का आधी? गॅजेटविषयी कोण बोललं? मराठ्यांच्या अवलादीविषयी कोण बोललं? तुम्ही. आमचं शांततेत आंदोलन अंतरवाली सुरू आहे कृष्णाभाऊ. तुम्ही आंबडला येऊन शा दिल्या, तुम्ही आंबडला येऊन तलवारी काढायच्या भाषा केल्या. सुरुवात कोणी केली? आमचा काय दोष? मी चूक बघा, मी माझ्या मराठ्याला सांगतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या राज्यालाही सांगतो, माय बापा, मी अगोदर कधीही कोणाला बोललेलो नाही.
मी हे बोलल्याच्या नंतर बोललेलो आहे आणि मी सोडणार नाही, मी बोलणार. कारण माझ्या समाजावर कोणी अन्याय केला मी सहन करू शकत नाही आणि मराठ्यांनीसुद्धा इथून पुढं करायचा नाही. काय मतदानासाठी मार खायचा का खाली माना घालून जागायचं काय, काही गरज नाही मताची. तुपलं मतदानच नको म्हणा आम्हाला. एवढीशी टोळी ती लाभार्थी टोळी परळीची. पण त्यावेळी हे बी म्हणतात की मी काय भाटे घासत बसलो नाही, मी ओबीसी नेत्याच्या पाठीशी उभा आहे. आणि मग तुम्हाला कोण म्हणलं खाली बस, उभाच राहा म्हणा. बरं, आपलं शेतीशी संबंधित आंदोलन त्याच्यामध्ये काय मुवमेंट कशी भूमिका आलं? नाही, आणखीन नाही ठरलं. दिवाळीच्या नंतर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेची, शेतकऱ्यांची, तज्ज्ञाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. कारण ते आंदोलन खूप मोठं असणार आहे, खूप ऐतिहासिक आंदोलन असणार आहे आणि निर्णायक आंदोलन असणार आहे ते, की शेतकऱ्याला न्याय देऊन द्यायचं, त्याशिवाय मागे सरकायचं नाही. खूप टोकाचं आंदोलन होणार आहे ते शांततेत होणार आहे पण खूप टोकाचं होणार आहे. त्यामुळं आता बैठक झाल्याच्या नंतर सगळं सविस्तर आपण त्याच्यावरती ठरवू. ठीक आहे. तुम्ही ते राहुल गांधींवर काल मेळाव्यात टीका करताय, काय कारण आहे की तुम्ही काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांवर टीका करत आहात? आणि काँग्रेसचं काय कारण आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणायचं? काय कारण आहे? एकावरचे कुठं गेले? मला वाटतं धानोरकर काय फक्त एक आलतं, झालतं आणि बिमोड सगळा. मराठ्यांमुळं नवी संजीवनी मिळाली, सीटं निवडून आले. माझं का लगेच लागले का मराठ्यावरच वरटंगडी करून मुतायला? इथं सुट्टी नाही भाऊ. हो, इथं मराठ्यांनी तुम्हाला बळ दिलं आणि त्याच मराठ्याच्या विरोधात जाणार. अरे हे इतके स्वार्थी आहेत ना, आता आमच्या लक्षात यायला लागलं. यातलं इतके हे काँग्रेसचे काही लोक, काही त्यांच्यात खूप चांगले आहेत. तिकडं देशमुख येतं, इकडं पृथ्वीराज चव्हाण साहेब येतं, थोरात येतं, इकडं लई येतं, चव्हाण येतं, इकडं काळे येतं, तिकडं रणजिताई येतं, परत पाटील येते, लई येत त्यांच्यात. ते नाना पटोले येतं, त्यांच्यात खूप चांगले येतं. ते सुशीलकुमार शिंदे येतं, तिकडं ते विशाल पाटील आणि ते येतं, तिकडं कदम घराणं आहे, त्यांच्यासुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत. नाही असं नाही ना. ते बागवे येतं, खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यात. ते काय कमी आहेत का? खूप मोठाले घराणे आहेत. ते नाही उपकार विसरत, हे लय उपकार विसरत येत. यांना फक्त एकदा यांचं झालं ना, निवडून आलं ना, हे ओबीसीचे म्हणून नेते आहेत ना, हे असलेच आहेत. हे फक्त वापर करून सोडून देणार. अहो यांच्यासाठी किती दुश्मनी झाल्यात लोकांच्या. आणि हे म्हणतात याच्यामुळं झालं का काँग्रेस मोठं, त्याच्यामुळं झालं का काय? यांना मुसलमानांनी मतदान नाही केलं का? दलितांनी मतदान नाही केलं का? काय वेळ आहे आज मुसलमानावर? दिलं का वाऱ्यावर सोडून? काँग्रेस आणि बेसरामानी जातात का मुसलमानाच्या मदतीला हे काँग्रेस आणि बेसराम? आणि लोकांना सांगत ते शानफाना. तुम्हाला काँग्रेसचा राग आहे की नेत्यांचा राग आहे? अहो हे नेते असलेच आणि ते आता पक्षात असलाच म्हणावं लागेल ना. मग म्हणायचं नव्हतं तर वेळ आली. जसं की आम्ही मागं सांगितलं भाजप चांगलं आहे, काही नेते खराब आहेत, तसं आता हे काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्यावर, म्हणजे झालं. अहो इतकं विदूषक आणि इतकं अविचारू वागायचं आणि मराठ्याच्या विरोधात काँग्रेसने जायचं, इथं बिमोड करून टाकते ना सगळा. आणि काय गरज आहे त्यांना? त्या राहुल गांधीला सांगायची की मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून, त्या नागपूरच्या वडंटीवार साहेबाला. काय केलं मराठ्याच्या पोरांनी त्या वडंटीवारचं? कशामुळे विरोध करतो आरक्षणाला? काय करा नाही? मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीला चाललो. मीही वकिलांची बैठक घ्यायला लागलो, तिथल्या तज्ज्ञाची मोठी. बघतो ना 94चं जे आर कसं काय चॅलेंज होत नाही. तुम्ही आमच्या मागं लागता का? आमचा रात्रीच विषय झाला. दिल्लीच्या सगळ्या तज्ज्ञाशी, वकिलांशी, मोठमोठाल्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, त्यांच्याशी चर्चा करायची. मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी. 94चा जे आर 50%च्या वर गेल्या 2% आरक्षण चॅलेंज करायचं. तुम्ही आमचं वाटोळं करायला निघाला म्हणलं, मी बी सोडित नाही तुम्हाला. हो द्या, आता काय व्हायचं? म्हणजे तुम्ही सरळ मराठीच्या अंगावर यायला लागला, वाटोळं करायला लागला. मी आता सुट्टी झाली, बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच. लगेच मी 2-4 दिवसात ठरवणार आहे. दिल्लीच्या बी सगळ्यात तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी सुद्धा सुरू करणार आहे. आता आमच्या मागं घेण्या देण्याची 7.5 लावता आमचं खरं असून
आमच्या जे आरच्या विरोधात कोर्टात गेलात आहे का नाही? आम्ही गेलो का तुमच्या विरोधात कोर्टात कधी? आमचा नुसता हैदराबादचा गॅझेटियरचा जे आर निघाला तर तुम्ही लगेच चॅलेंज केला. इतकी वाईट नीती आहे तुमची मराठ्यांविषयी. हे मराठ्यांपुढं पुरे उघडे पडलेत आता हे नेते. हे मराठ्यांच्या विरोधात आहेत. यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही, मोठं होऊ वाटत नाही. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक आहेत, हे मराठ्यांच्या लक्षात आलं. सुरुवात तुम्ही केली, मी नाही केली. तुम्ही 3दा चॅलेंज केलं आमचं. एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं 16% चॅलेंज केलं, गायकवाड कमिशननं दिलेलं 13% चॅलेंज केलं, आता 10% दिलेलं ते बी चॅलेंज केलं. हां, आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का? आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्रात 17 संस्थांचा गॅझेटियरचा जे आर आणला. तुम्ही चॅलेंज करणार त्याला? म्हणजे तुम्ही आमच्या घरं जाळायचं ठरवलं आहे, उद्ध्वस्त करायचं ठरवलं आमच्या मराठ्याचे पोरं. मग आता आम्ही बी चॅलेंज करायला तिथून पुढं तुम्हाला. रस्त्यावरची लढाई सोबत आता कायदेशीर लढाई पण लढणार. आता तुम्ही आता नुसती माझ्या बघ म्हणा छगन भुजबळला तो ह्यामुळं ओबीसीचं किती वाटलं होतं बघ म्हणा तू. कारण तू आमचं वाटलं करू नको. मग तुम्ही तुमचं आरक्षण मजात खा, आमचं आम्हाला हक्काचं मिळून दे ना, याचे का दाखल करता? आणि हे काय झालं बरं का, आमची मराठी सुद्धा चूक आहे. जातीवाद नको, जातीवाद नको, जातीवाद नको, जातीवाद नको, आपल्या आपल्यात काही नको. अरे पण नुसते आपण एकटेच म्हणतो ना, ते कुठं म्हणतात? त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना, मराठा ओबीसी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे. आपण एकटेच म्हणतो. उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो, अरे नुसतं आपणच म्हणतो, ते कुठं म्हणतंय आपल्याला पाहुणा आहे म्हणून? तसं आपण हमेशा सोडू द्यायचं? लागलं वाटलं व्हायला आमचं. किती हाल झाले. 10% आरक्षण, 13% आरक्षण रद्द झालं होतं. ॲडमिशन लाखाने ॲडमिशन रद्द झाले. याचा काही विचार करायचा नाही समाजाला. आणि काय विचार करायचा? आणि आमचे काही लोक म्हणतात नको काय बोलायचं त्यांच्या विरोधात. काय बोलायचं तर फाशीवर देतो पोरं. मग आपले घ्या म्हणा पोराला फाशी औषधं. ही भूमिका चांगली नाही आहे. म्हणून आता ना हे कोर्टात गेले ना, आमची नुसती वाट बघायची कोर्टाचा निकाल काय करतोय, कोर्टाचा निकाल कसा येतोय, कोर्टाचा निकालाचं काय, नुसतं बघायचं. मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची की त्यांनी चॅलेंज केलं काय करतंय कोर्ट बघू. हां, कोर्टानं उडीलं की बसले रडत. त्यांच्यापैकी यांचा बी उडा ना, आपलं उडणार ना तर यांचा उडायचं, ठेवायचं नाही याचं. तेव्हा हे ठेपेल इथे नसता. आमचं तुम्ही चॅलेंज करू नका, आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाहीत. प्रत्येकाचं भांड्याचं घर आहे, काचाचं घर आहे, फुटतच असतं, ध्यानात ठेवा. तुम्ही काय लई पक्का आरक्षण नाही तुमचं बी. हे 16% आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे आरक्षण 100% उडत आहे. आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो. आता लागू ती काय लागायची ती आम्ही तयारी केली. तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला जे आर, आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार. तुमची तयारी ना जे होईन ती होईल, पण मराठ्याला मिळून द्यायचं नाही. तसं आता मी बी तयारी जे होईन ती होईन तुम्हाला मिळून द्यायचं. मग या युद्धाचा अंत कुठे होणार? त्यांना विचारा त्याचा अंत कुठं होणार. ज्यांनी दिलं राव त्यांचं सुद्धा नाही झाले. त्या पवार साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं त्यांचे नाही झाले. त्या पवार साहेबाला पश्चाताप येत असन की आली यांना उगाच सापाला दूध पाजिलं, त्याच्यापेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं. पश्चाताप येत असन त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असतं. काय चुकीचं करतोय मी? कोण नाव ठेवतो याला? कोण आहे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये? मग त्यांना का वाटत नाही की मराठ्याचा जे आर चॅलेंज करायचा नाही? तुम्ही आमच्या वाटा जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटा जात नाहीत. आणि तुम्ही आमचे जे आर रद्द करणार, आरक्षण रद्द करणार, आणि आम्ही कवर बघायची भूमिका घेणार, खाली माने घालून कवर जगणार आम्ही. तुम्ही उठा सुटता की कोर्टात पळता, उठाचा सुटता की मोर्चे काढता, उठाचा सुटता की नुसते आग वकाता तुम्ही मराठ्यांच्या विरोधात. हां, किती दिवस सहन करायचे आम्ही नको 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 म्हणून? तुम्ही थोडं बी थांबा ना. तुम्ही माझ्यासारखेच करायला लागले. मग आता तुम्ही मास्तर जिरावं लागेल ना, त्याशिवाय तुम्ही गप नाही बसणार. आता होणार आहे फाईट. शरद पवारांचा काय मुद्दा आहे यात? नाही ते सांगितलं तुम्हाला मी की आमचं आरक्षण आहे 16%. आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही. आणि 94 पासून तसं तरी मी सरकारला आता माहिती मागितली. 1967 पासून 2023 पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे. आरक्षणात कोणत्या जाती घातल्या, कशा घातल्या, काय निकष लावून घातले, हे मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का, हे निकष पूर्ण करतेत का, ह्या जाती प्रगतशील आहेत का, आहेत तर मग कसं काय घातल्या, कोण कोणासारखा दिसतोय,
काय सिद्ध केलं तुम्ही घेऊ त्याच्यासारखा दिसतो म्हणून? यांना पोरग झाले घे म्हणजे तुमसारखं दिसतं, असं कसं काय दिसत? ते मला निकषच पाहिजे आता मी खेळणारच आहे, बघू कोणाकोणात किती किती दम येते. अरे आम्ही सोडलं राहतो, मला 15-20 वर्ष सोडले, थोडे दिवस नाही सोडलं, 15-20 वर्ष. आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता, आम्ही नुसते हात जोडून बघतो थोबाडाकडे तुमच्या, आणि नुसतं फेसबुक व्हॉट्सअप पोरं याने आमचं आरक्षण घातलं, त्या वकिलाने आमचं वाटोळं केलं, ह्या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली. अरे ते जाहीर सांगतो छगन भुजबळ, मी 7 याचिका टाकल्यात, आणि मराठी नुसते थोबाड घेऊन बघणार का तिकडं? आता कवशिक वाटोळ होतंय, कवशिक वाटोळ होतंय, कवशिक वाटोळ होतंय. आपलं जशाला तसं उत्तर यांना द्यावं लागेल, तेव्हा ठेप्याला येणार आहेत. बघायची भूमिका किती दिवस आता विनाकारण, म्हणजे आपल्या छातीवर नाचल्यासारखं नाचायले ते. बघा आम्ही तुमचा चॅलेंज केलं, म्हणजे का भिडी तू का? भिडी तू? आणि आपण म्हणणार नुसतं हा त्याने चॅलेंज केलं, हा चॅलेंज केलं. काही राग, काही तिड, काही हाय का नाही तुम्हाला मराठ्याला? आपल्या जातीला किती हिनवलं जातं, आपल्या जातीला किती खाली बघायची वेळ आली. मागच्या लाईनला उभा केलंय पार, आपलं हक्काचं आरक्षण असो का? आम्हाला अधिकार नाही? लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्कानं नोंदी असून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला? आम्ही बोलायचं नाही? कशामुळे पुढे येऊ देत नाहीत आम्हाला? या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावंच लागणार आहे. नुसते संबंध चांगले ठेवायचे. काय करायचं संबंध चांगले ठेवून? त्यांनी काय आयुष्य घडणार आहे? आपलं पोट भरणार आहे का त्यांनी? काय करायचं त्या संबंधाचं? हे ठेवतात का चांगले? यांनी सुद्धा आपल्यासोबत संबंध चांगले ठेवले पाहिजे. आपण एकट्याने ठेवून उपयोग नाही. आपण नुसतंच म्हणायचं छगन भुजबळ चांगला, छगन भुजबळ म्हणतो का तुम्हाला चांगला? तुमच्या लेकराचं उभं वाटोळं व्हावं हे काम करतो. हां, आता जशाला तसं मराठ्याला कडवट कणखर वागावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्या नीट जगणार नाहीत. आता यांचे सगळ्यांचे रंग मराठ्या पुढं उघडे पडलेत. कोणत्या पक्षाचा नेता, कोणत्या जातीचा नेता आपल्या विरोधात जातोय, त्याला इथून पुढं राजकीय संपवायचंच. वेळेवर दयामया करायची नाही. इतकं जातवान मराठ्यांनी वागायचं. इथून पुढं म्हणले पाहिजे प्रत्येक नेता ओबीसीचा किंवा त्यांच्या जातीचा मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही. 7 पिढ्या झालं आमचं घर संपलंय मराठीच्या नादी लागल्यामुळं. एवढा धाक बसला पाहिजे. आता पर्याय नाही मराठ्यांनो, पर्याय नाही. धाक बसावंच लागन. मराठ्याच्या विरोधात गरळ ओकणारे, मराठ्यांचं हमेशा वाटोळं झालं पाहिजे हे स्वप्न बघणारा ओबीसीचा किंवा त्या जातीचा नेता, त्या जातीचा नेता संपावाच लागणारे. ज्यावेळी शिवमॅशेत पुढं जाईल की 7 पिढ्या झाल्या आमच्या घराचं वाटोळं झालं मराठ्यांच्या नादी लागल्यामुळं, आयुष्यात सुद्धा ते आडवं येणार नाहीत. हे पावलं उचलावं लागते. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी चूक करत नाही. त्यांनी सुरुवात केल्यावर मी करतो. फक्त इथून मागं मराठ्यांनी त्यांना जिथं तिथं थांबवायला पाहिजे होतं, जिथं तिथं खुट्या ठोकायला पाहिजे होत्या. ते जर कोर्टात गेले तर मराठ्यांनी जायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांना इतका माजन मस्ती आली नसती. आपण प्रत्येक वेळेस कोर्टात हे म्हणून सोडून दिलं आणि मग सरकार म्हणायचं आम्ही टिकितो, पुन्हा आम्ही वकील लावतो आणि मग आपण आशावर जगायचं. असल्या भानगडीत जगायचं नाही इथून पुढं. समोरच्याची ओबीसीच्या नेत्याची जशी कृती असेल तशी इथून पुढं मराठ्यांनी कृती करायची. ही कृती खरं तर आमच्या आधीच्या मराठ्यांच्या नेत्यांनी करायला पाहिजे होती. मराठ्यांच्या समन्वय किंवा जे अभ्यासक असतील त्यांनी करायला पाहिजे होती. जशाला तसं खेटायचं, तेव्हा आज मराठ्यावर ही वाईट वेळ आली नसती. आता इथून पुढं तरी मराठी शाने व्हा. आपल्या गावातला आपल्या विरोधात कोण जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं. आपल्या तालुक्यातला आपल्या विरोधात कोणत्या जातीचा नेता जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं, इसरायचं नाही आणि राजकीय खात्मा त्याचा करायचा. तेव्हा तो म्हणून मराठ्याच्या नादे लागल्यावर उभी राख रांगोळी होती, आता लागायचं नाही. तसंच आरक्षणाच्या बद्दल, मराठ्यांच्या योजनाच्या बद्दल, मराठ्यांच्या जातीच्या बद्दल, मराठ्यांच्या नेत्याच्या बद्दल कोण वाईट बोलतो त्याला सुद्धा इथून पुढं जशाला तसं उत्तर द्यायचं. तो कोर्टात गेला तर आपण कोर्टात जायचं. त्यांनी मोर्चे मराठ्याच्या विरोधात काढले का आपण बी त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात काढायचं. आता त्यांना मिळू नये म्हणून आपण म्हणायचं. तेव्हा हे म्हणते आता मराठ्याच्या नादी लागायचं नको, हे मराठ्यांनी समजून घ्या. तेव्हा आपल्या पिढ्या जगत्याल आणि आपल्याला कोणाची गरज नाही. आपण एकटेच 50-55% आहेत, काही करीत नाही आपलं कुणी. हो, काय कोणाच्या तिथं गरज नाही. कसा कामं करा शेतात आणि मराठ्यांनी कष्ट करून पैसे कमा.
10-5 रुपयासाठी त्या 15 दिवसाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या मागं हिंडायचं, कोणाच्या सभाला जायचं नाही, कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, आणि कोणाला मोजायचं नाही, आणि कोणाला मतदान मागायचं नाही. हा, त्या टोळीचं तर मतदानच घेऊ नका. त्याला म्हणा तू मतदानच करू नको आम्हाला, तुम्ही नकोच आम्हाला. हा, तुला ज्याला करायचं त्याला कर म्हणा, चल तिकडं. 3-3, 5-5 आणि 10-10 हजार मतदान आहे त्यांचं एका मतदारसंघात. तेवढ्यासाठी पळते त्यांच्या मागे भिकाऱ्यासारखे मराठीचे नेते. तो मतदान नको म्हणा, भूत आला जातील दुसऱ्या जरा 1000 जाती आहेत. आरक्षणात जर 450 तर असे 1000 असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.